महाराष्ट्र में गणपति उत्सव बहुत ही धूमधाम से मनाया जाता है। गणपति विसर्जन के 11वें दिन हमारी मुलाकात नालासोपारा फाटा के गणपति पंडाल में हुई, जहां बहुत ही धूमधाम से गणपति बप्पा की अर्चना, पूजा, आरती की जा रही थी। इस मौके पर सभी आयोजकों से हमारी बात हुई। बहुत ही धूमधाम से गणपति बप्पा की प्रतिमा को सजाया गया था। तो आइए जानते हैं इस मौके पर इनका क्या है कहना। मैं हूं सलीम शेख और आप देख रहे हैं PTV 9 न्यूज़ और साथ में सहयोगी चैनल हमारे 7 स्टार TV न्यूज़। आज हम आए हुए हैं नालासोपारा फाटा, जहां गणपति विसर्जन का 11वां दिन है। यहाँ से गणपति को लेकर जाया जाएगा और विसर्जित किया जाएगा। आज हमारे साथ जो यहाँ पर गणपति को बिठाने वाले हैं, पूरे प्रोग्राम को संयोजक हैं, उनसे बात होगी कि क्या कब से ये चला आ रहा है और कितने दिन का आप बिठाते हैं और क्या क्या प्रोग्राम इसके अंदर रहा जाता है, कैसे किस तरीके से इसको आयोजित किया जाता है। सर, कितने टाइम से आप गणपति का इस प्रोग्राम को आयोजित कर रहे हैं और इसमें क्या क्या आप करते हो, कितने दिन का रहता है? नमस्कार, मी दीपक कांबळे, सोपारा फाटा। हे आमचं जयदुर्गा माता मित्रमंडळ आहे। जवळजवळ 38 वर्ष झाली याला आणि खूप हर्षोल्लासात आमचा हा प्रोग्राम आम्ही साजरा करतो आणि यामध्ये आम्ही चांगले उपक्रम करतो, रक्तदान शिबिर करतो, ज्यानंतर लहान मुलांसाठी वाटप वगैरे काय असेल ते सर्व टोटल आमची सर्व जेवढे मंडळातली माणसं आहेत सर्व चांगल्या हर्ष उल्हासात हा प्रोग्राम साजरा करतात। जवळजवळ 38 वर्ष झाली। 38 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्व महिलांचं खूप चांगलं आम्हाला सहकार्य असतं। खूप चांगल्या प्रकारे आमचं मंडळ स्थापन होतं आणि इथे जी वजे फॅमिली आहे त्यांचा फार आम्हाला सपोर्ट आहे, त्यांच्या थ्रू आम्हाला हे सगळं प्रेरणा मिळते। अच्छा, इस साल आपने कोई प्रोग्राम आयोजित किया है, जैसे ब्लड कैंप वगैरह या कुछ भंडारा वगैरह आपने इस टाइम किया है? नाही, रक्तदान करतो आम्ही, पण ह्या गणपतीच्या पिरियडमध्ये नाही करत। जेव्हा गणपती विसर्जन झाले त्याच्यानंतर मध्ये टाईम चष्मा वितरण असो किंवा रक्तदान शिबिर असो, लहान मुलांना वया वाटप असो किंवा लहान मुलाचं काही खेळ वगैरे असेल, 15 ऑगस्ट 26 जानेवारी निमित्त खूप चांगलं मला मंडळातर्फे आम्ही करतो। अच्छा, किस टाइम आप यहाँ से ले जाएंगे और कौन से तालाब के अंदर विसर्जित करेंगे? आता अर्धा एक तासात आम्ही इथून काढणार गणपती बाप्पांची मूर्ती काढणार, मूर्ती काढून घेऊन जाणार आम्ही आमच्या तलावावर, आपलं खान पेट्रोलच्या मागे ना आमचा विश्वकर्मा, त्या तलावावर घेऊन जातो आणि 10च्या आतमध्ये आमचं विसर्जन 10 वाजेपर्यंत सर्व असं सर्व पारंपरिक याच्यानुसार आम्ही साजरा करतो। धन्यवाद। क्या सहयोग रहा है, क्या योगदान रहा? सर, आपका नाम? गोपाळ वसे, पेलार सोपारा फाटा, नवतरण मित्र मंडळ दुर्गा माता। आम्ही 38 वर्ष आले आहे गणपतीचं प्रोग्राम चांगल्या पद्धतीने सादर करतोय। अजूनपर्यंत आम्हाला किंवा आम्ही याच्या पुढे कोणाला त्रास दिला नाही आणि व्यवस्थित आमच्या पद्धतीने चालू करतो। इव्हन आम्ही पोलिसांना सहकार्य करतो, महानगरपालिकेला सहकार्य करतो आणि आमच्या पद्धतीने कार्य व्यवस्थित पार करतो। धन्यवाद। 35 वर्षों से गणपति को यहाँ पर प्रोग्राम को आयोजित किया जा रहा है और काफ़ी अच्छा बनाया गया है, काफ़ी अच्छा सभी लोगों का यहाँ पर योगदान रहता है और सब काफ़ी अच्छे लेवल पे किया जाता है। और इस शुभ अवसर पर बहुत सारे कैंप लगाए जाते हैं, जैसे ब्लड कैंप हो, आंखों के चश्मों का वाटप हो, और बहुत सारे प्रोग्राम होते हैं, भंडारे वगैरह भी होते हैं और काफ़ी भक्तगण यहाँ पर आते हैं और बप्पा की कृपा उनके ऊपर बनी रहती है और बहुत ही ज़्यादा अच्छा हर्षोल्लास से ये प्रोग्राम आयोजित किया जाता है और इस उत्सव को मनाया जाता है। मैं हूं सलीम शेख, PTV 9 न्यूज़ और सहयोगी चैनल 7 स्टार TV न्यूज़ के लिए नालासोपारा फाटा ईस्ट से। धन्यवाद। मी जयदुर्गा मित्रमंडळ सदस्य, माझं नाव राजेंद्र गुंड आणि मी एकच सदस्य नाही, माझ्या जोडीला अजून 30-40 जण सदस्य आहेत मंडळाचे। अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव, खजिनदार सर्व आहेत। त्रिंबक भोईर, मधुकर भोईर, प्रभाकर भोईर, प्रभाकर गायकर आहेत, सोमनाथ गायकर आहेत, अजून असे बरेच, दीपक पवार आहेत, रमेश सातवी, आमचे मंडप डेकोरेटर जे आपले मंडळाचं पूर्ण जे करतात डेकोरेशन आपलं रमेश सातवी, तसेच आपले गोपाळ वजे आहेत, दीपक कांबळे साहेब, हे आपले मंडळाचे सर्व सदस्य आहेत आणि बचत गटाच्या महिला या पण आम्हाला दरवर्षी आमच्या मंडळाने आतापर्यंत 38 वर्ष झालेत आणि
मंडळात ते लोक भरपूर सहकार्य करतात. म्हणजे भंडाऱ्यापासून गणपती म्हणजे बसल्यापासून गणपती विसर्जनापर्यंत जेवढा आमचा सहभाग त्याच्या दुपटीने त्यांचा सहभाग असतो. आम्हाला म्हणजे पूर्ण हातभार त्यांचा असतोच. आणि विसर्जनाला तर पूर्ण असतेच मज्जा, पण स्टार्टिंग पासून जेव्हा गणपती आणतो तिथून पासून विसर्जनापर्यंत गौरीनाथ म्हणजे इथेच चालतो आमचा सर्व. गौरीनाथ असतो, परत अजून म्हणजे कधी रांगोळी स्पर्धा असते, इथे संगीत खुर्ची खेळतात. म्हणजे असं म्हणजे एन्जॉयमेंट पूर्ण असतं मंडळाला. अजून पारंपरिक पद्धती वेस्टर्न आहे सर्व, पारंपरिक आपलं. पारंपरिक. हा.